आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं येतं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 12वा काय दिलाय। आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एका धातूची 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी बुडालेली आहे। तर पाण्याचे घनफळ काढा। आकृती तुम्हाला ही दिली आहे। याच्यामध्ये काय सांगितलं, एक वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे, हे पाणी आहे सगळं ओके। तर त्यामध्ये धातूची 2 सेंटीमीटर ही 2 सेंटीमीटर व्यास ओके, व्यास आहे पूर्ण। तर 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी बुडालेली आहे। तर पाण्याचे घनफळ काढायचे आपल्याला, पाण्याचं घनफळ काढायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला पाण्याचा घनफळ काढावं लागेल आणि त्यानंतर या गोळीचं घनफळ आणि पाण्याच्या घनफळामधून गोळीचं घनफळ वजा करायचं ओके, म्हणजे एक्झॅक्ट पाण्याचं घनफळ आपल्याला मिळेल। तर सर्वप्रथम आपण प्रश्नामध्ये जेवढं काय काय दिलं असेल तेवढं लिहून घेऊया। प्रश्नामध्ये काय काय दिलं त्यांनी, गोलाकृती धातूची गोळीचा व्यास की ह्याचा व्यास किती आहे 2 सेंटीमीटर, वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासाचा व्यास 14 सेंटीमीटर आणि ग्लासमधील पाण्याची उंची किती आहे 30 सेंटीमीटर। तर एवढं दिलेलं आहे आपल्याला। सर्वप्रथम आपण काय काढूया, ग्लासमधील गोळीचं घनफळ काढूया ओके। तर गोळी गोल असल्यामुळे गोलाच्या घनफळाचं सूत्र वापरावं लागेल ओके। तर गोळीचे घनफळ म्हणजेच गोलाचं घनफळाचं सूत्र काय, 4/3 पाय r घन ओके। इथे r म्हणजे काय, त्रिज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे गोलाची ह्याची। तर त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या अर्धी असते ओके। पण आपण ह्या गोळीच्या व्यासावरून त्याची पहिली आधी त्रिज्या काढूया आणि जी त्रिज्या येईल ती या किमतीमध्ये भरूया ओके। गोळीची त्रिज्या r बरोबर d/2 ओके। गोळीला स्मॉल काढला आहे d आणि स्मॉल r, आणि ग्लासाचा जो d आहे व्यास आहे तो कॅपिटल आणि उंची पण कॅपिटल आणि त्रिज्या पण r कॅपिटल असणार आहे ओके। d किती आहे 2 सेंटीमीटर भागिले 2 म्हणजे 1 सेंटीमीटर काय आला, गोळीची त्रिज्या आली। आता हे त्रिज्या ह्याच्या सूत्रामध्ये भरूया। सूत्र परत लिहिलेलं आहे, 4/3 पाय गुणिले 1चा घन, 1चा घन एकच म्हणजे डायरेक्ट उत्तर काय आलं 4/3 पाय सेंटीमीटर घन, घनफळ असल्यामुळे घन ओके। आता गोळी बुडालेल्या पाण्याचे घनफळ काढूया। आता गोळी बुडालेल्या पाण्याचं घनफळ कसं काढणार, ते सूत्र कोणतं वापरणार, हे वृत्तचित्ती आकारासारखं आहे म्हणजे वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र वापरणार। ते काय आहे, पाय r वर्ग h ओके। याला कॅपिटल आपल्याला काढायचं आहे। त्याच्यानंतर पाय r किती दिले आपण काढले, r किती दिले त्यांनी, नाही त्रिज्या आपल्याला काढायची आहे याचीसुद्धा सेम, त्याच्यावर की त्रिज्या काढूया। ग्लास त्रिज्या r बरोबर d/2, d किती आहे त्यांनी दिला आहे 14 सेंटीमीटर भागिले 2 म्हणजे 7 सेंटीमीटर ही काय त्रिज्या आली। आता ही त्रिज्या या सूत्रामध्ये भरूया आणि गोळी बुडालेल्या पाण्याच्या घनफळाचं उत्तर काढूया ओके। तर पाय r किती आपण काढला 7चा वर्ग असणार आहे, h किती आहे 30 सेंटीमीटर उंची ओके। 7 किती होतात 49 गुणिले 30 ओके। तेव्हाचा गुणाकार लिहायचा इकडे खाली, 1470 पाय सेंटीमीटर घन, घनफळ असल्यामुळे घन ओके 70 आहे आणि हे पाय आहे। आता दोघांचं घनफळ आपण काढलेलं आहे। आता आपल्याला काय काढायचं आहे, ग्लासमधील पाण्याचे घनफळ काढायचं आहे ओके। म्हणजे त्या गोळीचं घनफळ वजा करावं लागेल आपल्याला, म्हणजे काय, ग्लासमधील पाण्याचे घनफळ बरोबर गोळी बुडालेल्या पाण्याचे घनफळ वजा गोळीचे घनफळ ओके। तर गोळी बुडालेल्या पाण्याचे घनफळ किती काढलं आपण, हे बघा 1470 पाय हां, आणि गोळीचे घनफळ किती काढलं, हे बघा 4/3 पाय, 4/3 पाय ओके। आता 3 ने याला गुणायचं आहे, म्हणजे छेद समान करायचं आपल्याला। 1470 पाय गुणिले 3 वजा 4 पाय भागिले 3, तर काय ते उत्तर 4,410 पाय वजा 4 पाय भागिले 3, हे दोघांची वजाबाकी किती येते 4,406 पाय
भागिले 3. आता भागाकार करायचा आहे. 1468.67 पाय ओके सेंटीमीटर क्यूब. ओके, तर इथे पुढे सोडवण्यासाठी गुणाकार केला तरी पण चालतो किंवा हे उत्तर डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतं. इथपर्यंतच उत्तर लिहिलं तरी पण चालतं. ओके, गुणाकार म्हणजे काय असणार आहे? 3 गुणिले 3.14 किंवा पायची दुसरी किंमत 2207 घेऊन गुणाकार करायचा. तर नाही केलं तरी चालतो. धन्यवाद.